गॅस कापून झाला होता आणि मी चालले होते छोट्या सरकारांकडे. म्हटलं चला छोट्या सरकारना पाणी भरताय शाळूसाठी, तिकडे जाऊन यावं आणि त्यानंतर मग घास नेऊन शेळ्यांना टाकेल. तर इथे पाव शाळू मस्त आलाय बरं का. एका साईडनं युरिया लवकर वेळेत गेला आणि दुसऱ्या साईडनं थोडासा लेट झाला तर खूप फरक पडतो. एक चूकसुद्धा माणसाची किती महागात पडू शकते असं असते. आणि ते आमच्या छोट्या सरकारनं अजिबात यायचं नसतं कॅमेऱ्यामध्ये. आणि माझ्याकडनं एक चालता सुबाबीचा थोडासा एक शेंडा तोडला गेला तर मला म्हणते घेऊन जा, म्हणजे चारा होईल, खूप हिताचा आहे तो. इथे आता आमचं कॅमेरामॅन आणि माझं काम चालू होतं. ती व्हिडिओ घेत होती आणि माझं म्हटलं चला घास तरी शेळ्यांना नेऊन टाकूया. कारण छोट्या सरकारने येत असतात बरं काही, मी नसते नेत, पण छोटे सरकार पाणी भरत होते आता ते आल्यानंतर. तर म्हटलं काय करतील, त्यामुळे मग घास वगैरे पण घेऊन गेले. त्यानंतर मला मका पण कापायची होती. आता काय होतं कधी सगळ्या कामांची खूप धावपळ होत असते, त्यामुळे असं होतं, बाकी काय नाही. गॅस कापून झाला होता आणि मी चालले होते छोट्या सरकारांकडे. म्हटलं चला छोट्या सरकारना पाणी भरताय शाळूसाठी, तिकडे जाऊन यावं आणि त्यानंतर मग घास नेऊन शेळ्यांना टाकेल. तर इथे पाव शाळू मस्त आलाय बरं का. एका साईडनं युरिया लवकर वेळेत गेला आणि दुसऱ्या साईडनं थोडासा लेट झाला तर खूप फरक पडतो. एक चूकसुद्धा माणसाची किती महागात पडू शकते असं असते. आणि ते आमच्या छोट्या सरकारनं अजिबात यायचं नसतं कॅमेऱ्यामध्ये. आणि माझ्याकडनं एक चालता सुबाबीचा थोडासा एक शेंडा तोडला गेला तर मला म्हणते घेऊन जा, म्हणजे चारा होईल, खूप हिताचा आहे तो. इथे आता आमचं कॅमेरामॅन आणि माझं काम चालू होतं. ती व्हिडिओ घेत होती आणि माझं म्हटलं चला घास तरी शेळ्यांना नेऊन टाकूया. कारण छोट्या सरकारने येत असतात बरं काही, मी नसते नेत, पण छोटे सरकार पाणी भरत होते आता ते आल्यानंतर. तर म्हटलं काय करतील, त्यामुळे मग घास वगैरे पण घेऊन गेले. त्यानंतर मला मका पण कापायची होती. आता काय होतं कधी सगळ्या कामांची खूप धावपळ होत असते, त्यामुळे असं होतं, बाकी काय नाही.